उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। गर्मी की शुरुआत से ही 38 डिग्री सेल्सियस के आसपास रहने वाले ठाणे जिले के तापमान में आज बढ़ोतरी हुई है। आज शहर का तापमान 43 डिग्री सेल्सियस हो गया है, जो इस सीज़न का सबसे अधिक तापमान है। वातावरण में बदलाव के कारण चल रही गर्मी से उल्लासनगर, अंबरनाथ, कल्याण और बदलापुर तप गया है। इसके अलावा मौसम विभाग के पूर्वानुमान के मुताबिक कल का तापमान 43 डिग्री सेल्सियस से अधिक होने की आशंका है। लू तब चलती है जब तापमान लगातार 2 दिनों तक सामान्य से 4.5 डिग्री सेल्सियस ऊपर बढ़ जाता है। इसमें समुद्र का स्तर और प्रत्येक क्षेत्र की भौगोलिक परिस्थितियां तापमान की स्थिति को बदलने के लिए जिम्मेदार है। वर्तमान में ग्लोबल वार्मिंग के कारण गर्मी, सर्दी और मानसून के मौसम के समय श्रेणी पूरी तरह से बदल गई है। इसमें लू के कारण लू लगना, गर्मी से होने वाली अन्य बीमारियां मानव जीवन को प्रभावित कर रही है। इस सीज़न में गर्मी की शुरुआत से ही पिछले 2 दिनों में तापमान में ज़बरदस्त बढ़ोतरी हुई है। यही कारण है कि 2 दिन पहले जो तापमान 38 डिग्री सेल्सियस था, वह आज 43 डिग्री सेल्सियस तक पहुंच गया है। बढ़ते तापमान के कारण हीट स्ट्रोक जैसी गर्मी से जुड़ी बीमारियां बढ़ने की आशंका है। मौसम विभाग के निजी शोधकर्ता अभिजीत मोदक के अनुसार इस सप्ताह बुधवार से गुरुवार तक तापमान में वृद्धि जारी रहेगी और शुक्रवार से तापमान फिर से बढ़कर 38 डिग्री सेल्सियस हो जाएगा। बढ़ते तापमान के दौरान शरीर का तापमान सामान्य बनाए रखने का ध्यान रखना जरूरी है। अगले 3 दिनों तक दोपहर के समय घर से बाहर निकलने से बचें। यदि आवश्यक हो तो सिर और चेहरे को सफ़ेद कपड़े से ढकें। चश्मे का प्रयोग करें। शरीर को ठंडा रखने के लिए शीतल पेय पिए, जैसे छाछ, नींबू पानी, लस्सी, गन्ने का रस ले। कलिंगर खाने पर जोर देना चाहिए। धूप से घर आने के बाद पंखा चलाकर नहीं बैठना चाहिए। शरीर का तापमान सामान्य स्तर पर आने दें। सदा पानी पिए। कुछ विशेषज्ञों का कहना है कि सावधानी बरतने की जरूरत है। यासह आपण असेच माहिती देऊ की सहसा आपल्याकडे एप्रिल हा उन्हाळ्याचा महिना आपण मानला जातो आणि त्यामुळे आपल्याकडे आधीपासून प्रचलित पण आहे वैशाख वणवा ही कविता। त्यामुळे आपल्याकडे हे पूर्ण महाराष्ट्रभर एप्रिल आणि मे महिना हे उन्हाळ्याचा मोसम असल्यामुळे तापमान सर्वीकडेच हे सामान्यतच तापमान आहे 38 ते 40 डिग्रीच्या आसपास तापमान सगळीकडे असतं। आणि त्याच्यात उष्णतेची लाट आली म्हणजे काय, तर आपल्याकडे सामान्यापेक्षा 4 ते 5 डिग्री तापमान अधिक झालं तर आपण म्हणतो की उष्णतेची लाट आली। तर हे उष्णतेची लाटेचे निकष पण प्रत्येक विभागानुसार वेगळे आहेत। कोकण समुद्र किनारीच्या प्रदेशात आपण मुंबई, रत्नागिरी इकडे पाहिलं तर 38 डिग्रीलाच त्यांच्याकडे उष्णतेची लाट आली म्हणलं जाते का, त्याच्याकडे सामान्य तापमान 34 आहे असं आहे। पण हेच आपण ठाण्यापासून पुढे आलो, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत ह्या पट्ट्यात आलो तर इकडे सरासरी तापमान हे एप्रिलमध्ये 37 आहे, 37.4 ठाण्याला आहे। आपल्याकडे बदलापूरला 38.4 आहे आणि कर्जतला जाऊस्तोवर ते 39.6 म्हणजे जवळजवळ 40 पर्यंत जातं। ते सामान्यरित्याच म्हणजे तापमान हे मोजलं जातं। तर त्याच्यात उष्णतेची लाट आली तर 4 डिग्री अधिक तापमान होतं, जे आज आपल्याकडे झालं। त्यामुळे आज आपल्याकडे बदलापूरमध्ये 42.5, ठाण्यामध्ये 41.6 आणि कर्जतमध्ये 43.7 असं तापमान नोंदवले गेले आहे। त्याचं कारण असं की जेव्हा उच्च दाबाचं एक क्षेत्र तयार होतं, मग ते महाराष्ट्रावर, गुजरातवर किंवा तुमचं उत्तर अरबी समुद्रात, तर त्याच्याने काय होतं की तुमचं क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाची जे आपण आकडे फिरतात त्यानुसार आपल्याकडे एक वातावरणाच्या वरच्या स्तरावर 2 ते 3 किलोमीटर वरती हवाची गती तशी राहते। त्यामुळे ती क्लॉकवाईजमुळे आपल्या परिसरामध्ये उत्तरेवरनं किंवा उत्तर पश्चिम किंवा नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व ह्या दिशेकडनं हवाच्या दिशा बदलत राहते आणि एक कॉमन पॉईंट बघितला तर उत्तरेची हवा आपण त्याला म्हणतो, तर ती जमिनीची हवा असते आणि जमिनीची हवा असल्यामुळे ती उत्तरेच्या दिशेकडनं असल्यामुळे ते तापमान जमिनीकडनं येते आणि ती जमिनीची हवा फक्त इथूनच येत नाही तर ती वरतून गुजरात, राजस्थान अशा वाळवंट प्रदेशातनं ती हवा येते। त्यामुळे ती मुख्यतः हवा उष्ण असते। त्यामुळे त्या उष्ण हवेमुळे आपल्याकडे तापमान हे असं 42 ते 45 डिग्रीमध्ये कोकणाच्या अंतर्गत भागात विशेषतः करून म्हणजे जेव्हा ठाण्यापासून ते कर्जत पट्ट्यात ह्या परिसरात मोजलं जातं। आणि इतर वेळेस काय असतं, इतर वेळेस आपल्याकडे पश्चिमेची हवा जर असते तर ती समुद्राकडनं येते आणि ती त्या मानाने बाष्पयुक्त आणि समुद्राच्या म्हणजे पाण्यावरनं हवा येते, त्यामुळे ती सहसा गार असते। तेव्हा मुंबईत 34 राहतं आणि आपल्याकडे 37 ते 38 ते 40 डिग्री तापमान हे सहसा राहतं असं आहे। त्यामुळे आपल्याकडे उष्णतेची लाट नसेल तेव्हा एक 37 ते 38 डिग्री तापमान
आणि उष्णतेची लाट येईल तेव्हा 42 ते 44 डिग्री तापमान होतं. तर ते त्यानुसार आपल्याकडे आज हे तापमान वाढले. आपल्याकडे उष्णतेची लाट असं पाहायला गेलं तर हे उच्च दाबाचं क्षेत्र किती दिवस आणि किती वेळ कार्यान्वित राहते त्यानुसार ते ठरतं. तर आत्ताच्या अभ्यासानुसार आपल्याकडे एक बुधवार ते गुरुवारपर्यंत स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण ऑलरेडी तसं सांगितलेलं की 15 ते 17 आपल्याकडे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो सामान्य नागरिकांनी 12 ते 4 दरम्यान थेट उन्हामध्ये जाणं टाळावं आणि घरामध्येच राहून आपली स्वतःची काळजी घ्यावी. तर त्यासाठी आपण केलेले अंदाज तसा आणि त्यानुसार आज तापमान वाढलेल्याने आपल्या म्हणजे अभ्यासानुसार उद्याचा अजून एक दिवस महत्त्वाचा आहे. तर उद्या कदाचित आजच्या तापमानाच्या मुकाबले एक 0.5 ते 1 डिग्री अजून तापमान कदाचित जास्त येऊ शकतं अभ्यासानुसार. त्यामुळे आज आपल्याकडे जे तापमान आलं तशीच काहीशी परिस्थिती उद्याही राहण्याची शक्यता आहे. या थोडंसं एक मार्जिनली अधिक पण येऊ शकतं. आता किती अधिक येतं ते आपल्याला उद्याच्या जेव्हा नवीन दिवस उजळेल तेव्हा आपल्याला आपले जे हवामान केंद्र विविध ठिकाणी सगळीकडे कार्यरत ते आपल्याला त्याची तापमानाची माहिती देतीलच. त्याप्रमाणे आपण उद्या त्यावर अजून बोलू शकू की किती तापमान उद्या अजून आजच्या मुकाबले वाढते ते आपण ठरवू. ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर उल्लास विकास. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।